वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे। 5 नोव्हेंबर 2024ला माझा एक जिवलग मित्र दीपक बोरकर याचं निधन झालं आणि त्याची आणि माझी जवळजवळ 52-53 वर्षाची मैत्री तुटली तिकडे। मी नेहमी सांगतो की दीपक वडावकर जास्त आणि बोरकर कमी होता, पण आमच्याकडे अनेक वर्ष तो येत राहिला, आमच्या कुटुंबाचा एक भागच होऊन गेला। याचं एक गंमत छान किस्सा सांगतो। दीपकला पहिल्यापासून त्याच्या मित्रमंडळींना सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची खूप सवय। आता तो मोबाईल आलेत, पण पूर्वी ते लँडलाईनवरून द्यायला लागायचे। एकदा काय झालं, त्याने माझ्या भाच्याला फोन केला आणि शुभेच्छा दिला, तर भाच्याने काय ओळखलं नाही आवाज। कोण बोलतोय? अरे मी दीपक बोरकर बोलतोय। नाही मी ओळखलो, कोण बोलतोय? परत मी दीपक बोलतोय। मग दीपकच्याच लक्षात आलं, तो बोलला अरे मी दीपक नाही बिस्किट मामा बोलतोय। कारण दीपकला आमच्या घरामध्ये बिस्किट मामा, बिस्किट काका, बिस्किट्या असेच संबोधायचे। इतका तो आमच्या फॅमिलीला जवळ झाला होता, वडावकर कुटुंबाला। तर आजचा एपिसोड मी त्याच्यासाठी त्याच्यावरच करणार आहे। अर्थात हा काय श्रद्धांजली कंडोलन्सचा एपिसोड नाही आहे। ज्या ज्या मान्यवरांनी बाईट्स दिलेत, आपले बोललेत त्याच्याबद्दल, तर काहीतरी छान त्याची आठवण, किस्सा, सगळं असं काय काय छान सांगितलेलं आहे आणि तेच आपण या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत। तर सुरुवात करूया। प्रसिद्ध गायक रवींद्र साठे। नमस्कार, मी रवींद्र साठे। दीपक बोरकर या माणसाबद्दल अनेक लोकांनी अनेक त्याचे गुणगान केलं असेल, परंतु मला एक ते सगळं योग्यच आहे आणि मला असं वाटतं की त्याच्याहीपेक्षा एक चांगली म्युझिशियन तो कसा होता याच्याबद्दल एक चांगली आठवण मला झाली। गजानन वाटवे यांचा अल्बम करत होता आप्पा वडावकर, तिथे अरेंजर होते आणि त्याच्यात एक संगीता बर्वे यांची एक रचना, एक कविता, माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोहर अंतरली, बसा इटू राया तुम्ही मांडी घाला क्षणभरी खिनभरी, असा तो अल्बम होता। आणि त्याच्यामध्ये फक्त प्रॉमिनंटली रिदममध्ये एकतारा आणि दिमडी हे खूप प्रॉमिनंट होते दोन्ही, आणि दोन्ही वाद्य खरं म्हणजे दीपक त्याच्यात वाकबगार होता। तर आम्ही जेव्हा क्लिक ट्रॅक घेतला, म्हणजे हल्ली काय होतं, हल्लीच्या रेकॉर्डिंग पद्धतीप्रमाणे आधी एक इलेक्ट्रॉनिक क्लिक घेतात ज्याच्यामध्ये पुढे मागे काही होत नाही, त्याबरोबर त्या सेकंदाची क्लिक असेल तर त्या सेकंदाला बरोबर तुम्हाला स्ट्रोक मिळतो। तर ते कधीकधी सेकंदापेक्षा फास्ट असते, कधी सेकंदापेक्षा स्लो असते क्लिक, पण त्या क्लिकप्रमाणे तुमचं वाद्य वाजवणं याच्यासाठी एक फार मोठी कमांड त्या वाद्यावरती तुम्हाला हवी लागते, जरूर असते। आणि आम्ही बऱ्याच वेळा असं होतं की एक 8-10 क्लिक घेतल्या की त्याच्यानंतर हल्लीच्या पद्धतीप्रमाणे संपूर्ण गाणंभरती तो एकतारा तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता, म्हणजे संपूर्ण गाणं वाजवण्याची जरूर नसते। आणि संपूर्ण गाणं वाजवण्यासाठी तुमची ती लय कायम कॉन्स्टंट हातामध्ये पाहिजे। एक 5 मिनटं 6 मिनटाचं गाणं असेल तर 5 मिनटं 6 मिनटं ते एकतारा त्याच लयीमध्ये वाजवणं ही फार मोठी कला आहे आणि ती दीपकच्या अंगी होती। आणि आम्ही जेव्हा रेकॉर्ड करत होतो त्यावेळेस तो म्हणला की, आम्ही म्हटलं की आता तुम्ही सगळं गाणं वाजवणार की फक्त काही 8-10 क्लिक वाजवून आम्ही कॉपी पेस्ट करू?
तर तो म्हणला मी सगळं गाणं वाजवतो. आणि त्याने क्लिकवरती ते सगळं गाणं भर म्हणजे 5-6 मिनटं त्यांनी एकाच लयीने ते एकतारा त्यांनी वाजवला होता. आणि खरंच आश्चर्याची गोष्ट आहे आणि तारीफ करण्यासारखी गोष्ट आहे की इतका तो वाकबगार साईड रिदमिस्ट होता. आणि त्याच्या इतर अनेक पैलूंबद्दल अनेक लोक बोलतील, परंतु मला हे खूप प्रकर्षाने आठवलं, ते मी तुम्हाला शेअर करतोय. धन्यवाद. तर रवीने ज्या गाण्याचा आत्ता उल्लेख केला आहे ना, तर मला वाटतं 6-6.5 मिनटाचं गाणं आहे. आणि रिदम म्हणजे काय, दीपक आणि दीपकच. कारण त्यांनी 3 ट्रॅक वाजवले. एका ट्रॅकवरती तुमचा एकतारा आणि चिपळ्या, दुसऱ्यावरती डिमडी आणि नंतर मंजिराचा एक स्ट्रोक. आता क्लिक्सवरती वाजवायचं, कानामध्ये तो मेट्रोनॉम येतो, टक 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 टक, आणि गायकाचा आवाज नसतो. तर फुल कॉन्सन्ट्रेशनने अख्खा टेक वाजवला त्यांनी, कट पेस्ट न करता. जसं रवीने सांगितलं, अख्खा टेक वाजवला 3 वेळा. आणि जी कॉन्सन्ट्रेशन लेवल आहे ती, आणि जो काय, आणि दुसरं म्हणजे बॅलन्स. तर एकताऱ्याचं कसं की डाव्या हाताने तुम्हाला ती तार वाजवायला लागते. एकतारा म्हणजे एका तारेचं वाद्य असतं ते. उजव्या हाताने तेव्हाच चिपळ्या वाजवायला लागतात. त्यानंतर त्याने दुसऱ्या ट्रॅकवरती तुमची डिमडी वाजवली आणि अजून एका ट्रॅकवरती मंजिरी. आणि हा सर्व बॅलन्स आणि ते एकाग्रतेने कॉन्सन्ट्रेशनने वाजवायची ही अवघड गोष्ट आहे. आणि दीपकने त्या रेकॉर्डिंगला कमाल केली खरोखर. तर रवीने जे गाणं आत्ता सांगितलं त्याचा एक छोटासा भाग मी तुम्हाला ऐकवतो. माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंथरली, माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंथरली. बसाई टुराया तुम्ही मांडी घाला खिन भरी, मांडी घाला खिन भरी. माझ्या देहाची घोंगडी तुम्हा मोर अंथरली. दीपकचा अजून एक जवळचा मित्र म्हणजे ढोलकी वादक विजय चव्हाण. आकाशवाणीमध्ये त्याची पहिल्यांदा भेट झाली, आवडून गेला आम्हाला तो, आणि मग तिथपासून आमच्या ग्रुपमध्ये तो एकदम सामावून गेला. दीपक आणि विजयची जी दोस्ती आहे ना, गेल्या जवळजवळ 40-45 वर्षाची. पण विजयनी मुद्दामून एक छोटासा ढोलकीचा तोडा वाजवला आहे त्याच्या बोलण्यानंतर. आणि तो का वाजवला आहे तर विजयचं बोलणं ऐकल्यावर तुम्हाला समजेलच. नमस्कार मंडळी, मी विजय चव्हाण. आज आपण आमचे मित्र दीपक बोरकर यांच्याबद्दल बोलणार आहोत. आणि ही बोलण्याची संधी मला आपले सर्वांचे लाडके आप्पा वडावकर यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. तर गंमत अशी झाली सुरुवात की आपल्या मुंबई आकाशवाणी केंद्रावरती दिग्गज संगीतकार कार्यरत होते, श्री प्रभाकर पंडितजी आणि श्री यशवंत देवजी. तर एका श्री प्रभाकर पंडितांच्या रेकॉर्डिंगला मला त्यांनी ढोलकी वाजवायला बोलवलं. आणि तेव्हा तिकडे ही सर्व दिग्गज मंडळी, आपला आप्पा वडावकर, ज्ञानेश देव, राजेश देव, विजय जाधव, ढोलक वाजवणारे दीपक बोरकर. तर त्या तिथे माझं वाजवणं ऐकून दीपक बोरकर बोलले की खूप छान वाजवतो, खूप छान वाजवतो, तुझा नंबर आहे का? तर मी नंबर दिला. म्हणलं आहे. तेव्हा आपल्या लँडलाईन होत्या आणि नंबर दिला. आणि तेव्हापासून जिकडे जिकडे ढोलकी या वाद्याची गरज भासली तेव्हा त्या ठिकाणी ह्या दीपक बोरकरनी माझं नाव सजेस्ट केलं. अगदी आम्ही नंतर कॅसेटच्या रेकॉर्डिंगला, म्हणजे तुम्ही म्हणाल विठ्ठल शिंदे संगीतकार यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली प्रल्हाद शिंदे, नंतर आनंद शिंदे, नंतर माझ्या आई सुलोचना चव्हाण यांच्या रेकॉर्डिंगला आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या. नंतर चित्रपटाच्या संगीताच्या रेकॉर्डिंगमध्ये आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या, संबंध वाढत गेले. आणि असं करता करता मी एक गोष्ट मार्क केली की आम्हा
सर्व वादकांच्या हातामध्ये घड्याळ असायचं आणि असतेच, आणि वाजवायच्या वेळी आम्ही ते काढून ठेवतो. तर ह्याच्या हातात कधी मी घड्याळ बघितलं नाही. तर मी त्याला विचारलं, दीपक म्हणलं तू घड्याळ नाही का रे वापरत? मला वापरतो ना, आहे माझं घड्याळ. मी म्हणलं कुठे आहे दाखव. तर त्यांनी शर्टाचं वरचं बटन उघडून बंडीच्या खिशातलं आतल्या असं घड्याळ काढून दाखवलं, चेन लावलेलं. अरे म्हणलं ही तर म्हातारी माणसं घड्याळ वापरतात, तू हे घड्याळ कशाला वापरतो? तेव्हापासून मी नाव ठेवलं त्याचा आजोबा. आणि ते आजोबा आज तगायत सगळीकडे प्रसिद्ध झालं आणि ज्यांना ज्यांना माहिती आहे ते त्याला आजोबा म्हणूनच हाक मारतात. असा हा आमचा दीपक बोरकर. आणि स्वभाव म्हणजे म्हणाल तर सगळ्यांना मदत करणे, सगळ्यांना या लाईनीतली माहिती देणे, वाद्यांची माहिती देणे, वाद्य त्यांना देणे आणि सगळ्यांचं भलं करणे, हे या दीपक बोरकरचं काम. पण बोलणं अगदी तलवारीच्या धारेसारखं. म्हणजे अगदी माझ्या वाढदिवसाला जरी फोन केला 12 ऑगस्ट रोजी, तरी फोन करणार आणि हॅलो विजय, हां तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हां मस्त राहा टाप, या शुभेच्छा. आणि याच दीपक बोरकरांमुळे मला आप्पा वडावकर दिसले, नंतर प्रभाकर पंडितजी, यशवंत देवजी दिसले, अशोक पत्की साहेब दिसले. ह्या सर्व या दीपक बोरकरमुळे. असा हा सर्वांना मदत करणारा आनंदी गोपाळ म्हणजे दीपक बोरकर उर्फ आमचे आजोबा. आनंदी व्यक्तिमत्व. नमस्कार. प्रसिद्ध संगीतकार कवी अशोक पत्की, अशोकजी आमचे आवडते संगीतकार, आणि त्यांचं आणि दीपकचं खूप काय म्हणूया, तर मैत्री म्हणूया काय म्हणूया, पण खूप चांगलं. आणि अनेक वर्ष दीपक त्यांच्याबरोबर वागतोय. मग ते जिंगल्स असू दे, नाटक असू दे, सिरियल्स, अल्बम्स किंवा चित्रपट संगीत, सगळीकडे दीपक हा त्यांचा आवडता वादक. जेव्हा जेव्हा रेकॉर्डिंग असेल तर पहिला मेसेज दीपकला जायचा. आणि हे दीपकचं जे जाणं होतं अचानक, ते त्यांना मोठा धक्काच होता. तो बोलतायत, ऐकूया. नमस्कार, मी अशोक पत्की. विजय चव्हाण यांचा मला मध्ये फोन आला, अशोक आजोबा गेले. मी म्हटलं कोण आहे? 2 मिनिटं मला काही सुचेच ना काय. तर मागावून आठवलं एकदम की दीपक बोरकरला सगळे रिदमवाले आजोबा बनायचे, कारण त्यांनी इतक्या लोकांना पुढे आणलेलं आहे. आणि त्यांनी एक आपली लिपी बनवली होती, नोटेशन, रिदमचं नोटेशन कसं असावं किंवा कसं करावं. जेव्हा मोठे मोठे शो होतात तेव्हा त्या नोटेशनची म्युझिशियनना पुष्कळ गरज पडते आणि ते आपोआप लिहितात. कारण काय असतं, एखादा ठेका चाललाय, तो हा ठेका 8 बार वाजणार आणि मग तो तिथे ब्रेक आहे, तर ब्रेकला काहीतरी खूण करायचं, ते म्हणजे थांबायचं सगळ्यांनी. त्याच्यानंतर 2-4 बारचं असेल तर 2 किंवा 3 बार रेस्ट घ्यायचे आणि चौथ्याला पिकअप घेऊन रिदम परत, म्हणजे कोणता आहे, वेगळा आहे का तोच आहे, परत रिपीट करायचं. ते तिकडे तुम्ही जसं लिहित जाता, बोलत जाता, तसं ते त्याच्यावरती येतं. इंडस्ट्रीला दिलेली दैवी देणगी म्हणून मी पाहिजे तर इतकं त्या दीपक बोरकरने करून ठेवलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये. परत फॉरेनला इतक्यांदा शोसाठी जायचा तो, ह्याच्याबरोबर त्याच्यावर सगळे मोठे कलाकार, आणि इतका म्हणजे मन मिळावं माणूस, म्हणजे कोणाशी आपला सलगी ज्याला आपण म्हणतो, मायाळूपणा किंवा हे सगळे संस्कार आपले बोलत असतात. बरं वाटतं. म्हणजे मध्ये मला बरं नव्हतं म्हणून तो आणि ज्ञानेश देव दोघंही मला भेटायला आले होते. आणि एक 15 दिवस नाही होत तर ही बातमी ऐकल्यावर मला शॉकच बसला. म्हणजे असं होऊ शकत नाही एवढं. धन्यवाद, थँक्यू. पूर्वी फोर्टला एक अप्रतिम स्टुडिओ होता, वेस्टर्न आउटडोर नावाचा. अनेक कामं आम्ही तिकडे केलेत.
म्हणजे माझ्यापेक्षा 10 पटीने दीपकने तिकडे जास्ती कामं केली. आणि मी जी कामं केली ते थोडक्यात 2-4 अल्बम सांगितलं तर ओंकार स्वरूपा असेल किंवा अवघा विठ्ठलू किंवा पद्मजा फेडाणी गायलेलं तुमचं शुभ्र फुलांची ज्वाला, असे अनेक अल्बम आणि सगळीकडे दीपक होतात अर्थात. तर जी रेकॉर्डिंग्स केलीत सगळी, तो आमचा मित्र अविनाश ओक, ज्याला मी आता अवी म्हणतो, त्याने एक छान दीपकबद्दल सांगितलं आहे, ऐकूया. दीपक बोरकर आपण सगळेच जाणतो, महान कलाकार आणि अर्थातच त्याहूनही महान असा एक सच्चा माणूस, खरोखरच. आणि सर्वांना मदत करायला सतत तत्पर, एक विचारायलाच नको. सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो, एक घडलेली घटना त्याच्याबरोबर. एक दिवशी रेकॉर्डिंगला होता, म्हणजे कित्येक रेकॉर्डिंग केली, आता आठवत नाही. त्या रेकॉर्डिंगमध्ये तो आलेला होता आणि तेव्हा आरोग्याचा विषय निघाला की हेल्थ आपण कसं कॉन्शियस झालं पाहिजे. आणि तेव्हा तो म्हणाला सर्वांनी काही झालं तरी योग करायला पाहिजे, योग त्याच्यामुळे सर्वजण फिट राहतात. आणि मी म्हटलं हो, दॅट इज अ गुड आयडिया. तो म्हणा गुड आयडिया नाही, खरोखरच करायला पाहिजे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये तर म्युझिशियन्स आहेत, सिंगर्स आहेत, म्युझिक डायरेक्टर्स आहेत, तुम्ही रेकॉर्डिस्ट लोक आहात, सगळ्यांनी ते करायला पाहिजे. आणि तो कळकळीने सांगत होता मला. ठीक आहे, ते बोलणं झालं. दुसऱ्या रेकॉर्डिंगला जो परत आला ते 3-4 दिवसांनी असेल, तेव्हा तो त्याचे गुरु, योग गुरु सदाशिव निंबाळकर, त्यांचं पुस्तक घेऊन आला होता, हे पुस्तक. आणि त्यांनी स्वतःची स्वहस्ते सही करून आणि ते पुस्तक मला प्रेझेंट केलं आणि म्हणाला अविनाश, हे ह्याच्यात बघून, ह्याच्यात वाचून नीट योग अभ्यास कर, प्रकृती फिट राहील. आणि खरोखरच मी ते पाळलं, दीपकनी जे बोलला होता ते. असा विलक्षण माणूस भेटणं खरंच कठीण आहे. साधारण 84-85 सालापासून आमचा एक दादरमधला छान ग्रुप जमला. जे मी आहे, दीपक बोरकर, देवबंधू राजेश आणि ज्ञानेश, नंतर विजय जाधव, अशी सगळी मंडळी. आणि त्याच्यानंतर इतर किती आम्ही रेकॉर्डिंग्स वाजवली ना, त्याला काही मोजमापच नाही आहे. तर हा जो ज्ञानेश आहे, माझा अजून एक जीवलग मित्र, त्यांनी दीपकबद्दल, त्याचा दीपकचा जो स्वभाव, मिश्किल स्वभाव होता, त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे, ऐकूया. नमस्कार, मी ज्ञानेश देव. दीपक बोरकर यांच्या वादनाबद्दल सगळेच काही छान छान बोलत असतील, बोलणार असतील, परंतु मी त्यांच्या मिश्किल स्वभावाबद्दल काही सांगू इच्छितो. असे 2 किस्से आहेत. त्याच्यापैकी एक म्हणजे साधारण 85-86 साली आम्ही दादरहून आकाशवाणीला जायचं असेल तर टॅक्सीने 4 वादक कलाकार जायचो. आणि साधारण तेव्हा 7-7 रुपये असं कॉन्ट्रीब्युशन व्हायचं. टोटल बिल 28 रुपये व्हायचं. तर एके दिवशी आम्ही गेलो आणि येताना रेकॉर्डिंग संपल्यावर आम्हा 4 म्युझिशियनपैकी एकाला त्याच भागात काहीतरी काम होतं, म्हणून तो आमच्याबरोबर आला नाही. तर त्याचा फायदा घेऊन एका तिसऱ्याच वादक कलाकाराने आम्हाला दीपकला विचारलं, दीपक जरा मला चर्चगेट स्टेशनपर्यंत सोडशील का? तर दीपकचं त्यावर जे काही उत्तर होतं, तो म्हणाला, तू 7 रुपये दे, तुला कुठेही सोडतो. ह्यावर जे आम्ही बाकीचे होतो, जे काही हसत बसलो होतो, त्याला काही तोड नव्हती. तसं दुसरा एक किस्सा म्हणजे आमच्या काकांचं, म्हणजे यशवंत देवांच्या कॅसेटच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी आमच्या काकू पण आल्या होत्या रेकॉर्डिंगला. तर काकूंना दीपक बोरकरने सांगितलं की तुम्ही जशा साहित्यिक आहात तसा मी सुद्धा साहित्यिक आहे,
तर काकूंनी म्हणजे आमच्या निलमताई करुणादेव यांनी विचारलं ते कसं काय. तर दीपकने सगळी जी काही वाद्य आणली होती ती त्यांना दाखवली आणि तुम्हाला हे माझं साहित्य आहे. त्यावर सगळा स्टुडिओ एकदम हास्यकल्लोळात बुडाला असं म्हणायला हरकत नाही. ह्या 2 आठवणी मला सांगायच्या होत्या. धन्यवाद. साधारण 88-89च्या दरम्यान एका अप्रतिम वादकाची माझी ओळख झाली. त्याला अगोदर बघितलं होतं मी, पण ओळख झाली आणि प्रत्यक्ष त्यांनी माझ्याकडे तो टेक वाजवला ना, अरे भारावून गेलो आम्ही. काय अप्रतिम अप्रतिम, म्हणजे त्याला दुसरा शब्द नाही. मग ते मेंडोलिन असो, बेंजो असो, जे इतर अनेक वाद्य त्यांनी अशी वाजवली. एक सांगतो की 88-89 पर्यंत माझ्याकडे एक दुसरा मेंडोलिन वादक वाजवायचा. पण या मुलाची जेव्हा माझी ओळख झाली आणि त्याच्यानंतर जे त्याने माझ्याकडे वादन केलं ना, तर दुसरा मेंडोलिन मला माझ्याकडे कोणीच वाजवलं नाही. आणि ह्या मुलाचं नाव म्हणजे आत्ता आघाडीचा मेंडोलिन वादक प्रदीप सेनगुप्ता. नमस्कार, मैं प्रदीप सेनगुप्ता. दीपक बोरकर जी के साथ मेरा ऑलमोस्ट 35-36 साल का संबंध था. एक मुंबई के एक रिकॉर्डिंग में पहली बार मैंने उनसे मिला था. उसके बाद से मेरे साथ बहुत अच्छा संबंध हो गया था. वो मुझसे बहुत सीनियर थे, मुझे बड़े भाई के जैसा बहुत एडवाइस दिया था. और उनका और मेरे बीच में एक बहुत सिमिलरिटी था कि उनको भी हर किस्म का परकशन इंस्ट्रूमेंट कलेक्ट करने का एक शौक़ था, और मैं भी स्ट्रिंग इंस्ट्रूमेंट का बहुत कुछ कलेक्ट करने का मुझे भी शौक़ रहा. तो कभी भी वो फॉरेन जाते थे तो कोई अगर स्ट्रिंग इंस्ट्रूमेंट अच्छा मिला तो वो वहाँ से वीडियो भेजते थे या फ़ोटो भेजते थे. हम लोग साथ में बहुत रिकॉर्डिंग किया, बहुत लाइव परफॉर्मेंस हमने साथ में किया. और वो तो एक अच्छे ह्यूमन थे, लेकिन उनका एक नेचर बहुत ही अच्छा था कि वो हेल्पफुल नेचर के थे. मेरा पर्सनल जो एक्सपीरियंस हुआ था वो भी बहुत ही अच्छा एक्सपीरियंस हुआ था उनके साथ. सो अभी मैं दीपक जी के लिए एक गाना बजाता हूँ, क्योंकि हमारे बीच में बहुत अच्छा संबंध रहा है, एक दोस्त की तरह, एक बड़े भाई की तरह. तो एक गाना बजा के मैं उनको याद करता हूँ. मी अनेक स्टुडिओमध्ये अनेक रेकॉर्डिंग्सबरोबर काम केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये कधीही फ्रेश दिसणारा, दिवसाच्या कुठल्याही वेळेला, सकाळी 8 असतो, दुपारी 4, रात्री 10-12, किती, हा माणूस नेहमी फ्रेश. आणि तो रेकॉर्डिस्ट म्हणजे प्रमोद खैसस. प्रमोदची पहिल्यांदा ओळख झाली रेडिओ आणीमध्ये. बाबा संतोषींचा सहाय्यक होता, तो असिस्टंट होता. आणि मग नंतर जो त्याचं नाव झालं ना रेकॉर्डिस्ट म्हणून, तो क्या बात आहे. रेडिओ वाणीमधून तो मग V2मध्ये गेला, सुरेश वाडकरच्या स्टुडिओ, त्याच्यानंतर आजीवासनमध्ये. गमतीमध्ये त्याला आम्ही कधी कधी म्हणतो की त्याला हल्ली राजकारणी पक्ष बदलतात, तो स्टुडिओ बदलतो. तर असा हा प्रमोद, त्याने एक चांगली गोष्ट सांगितली आहे, म्हणजे दीपकने त्याला कशी मदत केली तो सांगतोय, ऐकूया. नमस्कार. दीपक बोरकर बद्दलचा एक किस्सा आठवतोय. आमचा आजीवासन स्टुडिओ जेव्हा तयार झाला, त्यानंतर ॲकॉस्टिकचं वगैरे काम पूर्ण झाल्यावरती ॲक्च्युअल प्रत्येक कानाकोपऱ्यातून स्टुडिओच्या वाद्यांचे आवाज कसे येतात त्याचं टेस्टिंग करायचं होतं. तर तेव्हा मी सहज दीपक बोरकर आला होता स्टुडिओ बघायला. त्याला मी म्हटलं की अरे थोडी मला मदत करशील का. तर तो मला बोल ना काय करायचं. तर मी म्हटलं अरे तुझी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना, साईड रिदम जी काही डफ, चंडा, साईड रिदमची सगळी मंजिरी खंजिरी ती सगळी उद्या घेऊन ये, थोडीफार दिमडी वगैरे त्याच्यात सगळं, म्हणजे तालवाद्य तुझी जेवढी असतील तेवढी आण.
तर आपण जरा टेस्टिंग करू की कुठच्या एरियामध्ये कुठचा त्याचा साऊंड बेटर मिळतोय त्या वाद्याचा. तर तो एका क्षणात हो म्हणाला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसरीकडे रेकॉर्डिंग होतं तरी सकाळी तासभर आधी माझ्या आजीवासन स्टुडिओला आला. आम्ही त्याच्याबरोबर प्रत्येक कोपऱ्यात जाऊन ते वाद्य वाजवून ते रेकॉर्ड करून बघितलं कुठून त्याचा टोन छान येतोय, कुठून त्याचा टोन परफेक्ट मिळतोय. आणि तो स्वतः वादक असल्यामुळे त्यांना ती त्याची जाण खूप चांगली असते. तर त्यांनी त्यावेळेला मला म्हणून ही आठवण सांगावीशी वाटते की त्यांनी खूप मदत केली होती. दुसऱ्या दिवशी पण परत आला तो न सांगता की ठीक आहे प्रमोद, आपण दुसऱ्या दिवशी ही दुसरी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती पण चेक करूया असं म्हणून त्यांनी 2 दिवस ते करून मग रिदमचा एक सेक्शन आमचा फिक्स झाला स्टुडिओमधला की चला ह्या ठिकाणाहून रिदमचा साऊंड खूप छान येतोय. त्याबद्दल त्याचे धन्यवाद. जसं दीपकने अनेक रेकॉर्डिंग वाजवलेत ना, तसे रंगमंच कार्यक्रम खूप केलेत. म्हणजे हजारोनी कार्यक्रम केले देशी परदेशी. आणि त्याच्यामध्ये आमचा पार्ल्यातला एक ऑर्गनायझर मित्र जो तबलाही छान वाजवतो, अभिजित सावंत, त्यांनी छान आठवण सांगितली दीपकबद्दल, ती ऐकूया. दीपक बोरकर काका माझे अत्यंत आवडते वादक. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे. त्यांच्या वादनाविषयी मी काहीच बोलणार नाही कारण मी त्यांच्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने खूप लहान आहे. पण ते अतिशय शिस्तप्रिय होते आणि त्यांचा वक्तशीरपणा हा खरंच वाखाणण्यासारखा होता. दीपक काकांना एकदा वेळ दिली कार्यक्रमाची की ते दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर तिथे येऊन हजर असायचे. आणि ते स्वतः नुसते हजर नसायचे तर ते वाद्य लावून हजर असायचे. दीपक काकांचा आणि माझा ऋणानुबंध जवळजवळ 25 वर्षांचा होता. दीपक बोरकर हे नाव एवढं मोठं आहे इंडस्ट्रीत. त्यांनी ऑलमोस्ट सगळ्या कलाकारांबरोबर वाजवलेले आहे. जगजीत सिंग बरोबर ते कितीतरी वर्ष वादक म्हणून होते. इवन गरबा क्वीन फाल्गुनी पाठक यांच्याबरोबर जवळजवळ 30 ते 35 वर्ष त्यांनी वादन केलेले आहे. आणि ते एवढे सिनियर वादक होते तरी ज्युनियर वादकांशी सुद्धा ते आपुलकीने वागायचे. म्हणजे त्यांनी कधीच हा भेदभाव केला नाही की मी सिनियर हे ज्युनियर असा. अतिशय आपुलकीने ते सगळ्यांना समजून घ्यायचे आणि सगळ्यांना समजवायचे देखील. त्यांचं नोटेशन एवढं करेक्ट असायचं की आम्ही सगळे वादक त्यांना फॉलो करायचो नोटेशनच्या वेळेला. इवन ते नुसतं गाण्याचं नोटेशन नाही काढायचे तर गाण्याची जी लय आहे, टेम्पो ज्याला आपण म्हणतो, तो टेम्पो सुद्धा ते गाण्याचा लिहून काढायचे. जेणेकरून रिहर्सल वेळी जर कळलं की गाण्याची लय जास्त होती तर आम्ही सगळेजण दीपक काकांना विचारायचो की दीपक काका या गाण्याचा ओरिजिनल टेम्पो काय. इतके ते अत्यंत सुव्यवस्थित असे ते वादक होते असं मी म्हणेन. माझ्या आईची ते आवर्जून विचारपूस करायचे कार्यक्रमाच्या वेळेला. अरे आज आई आली नाही, आई कशी आहे वगैरे असे ते सर्वांची काळजी करणारे असे ते वादक दीपक बोरकर काका माझे अतिशय लाडके वादक. आजच्या काळातला म्हणजे माझ्या नंतरच्या पिढीतला जो आत्ताचा एक अप्रतिम अरेंजर आहे ना, तो म्हणजे आनंद सहस्रबुद्धे. ह्याची ओळख झाली एक वादक म्हणून. माझ्या ग्रुपमध्ये तो वाजवत होता, पेटी वाजवली त्यांनी, नंतर थोडासा कीबोर्ड पण वाजवला. पण जो अरेंजमेंट करायला लागला ना, आणि खास ह्याचं वाटतं की हा व्हायोलिन्सचा वापर छान करतो. ह्याचं कारण मला असं वाटतं की त्याचे गुरुजी होते ज्यांना आम्ही भाई म्हणायचो, अनिल मोहिले, त्यांचा जो ऑर्केस्ट्रेशन असायचं तर तो आनंद त्यांना छान फॉलो करतोय आणि एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन पण अप्रतिम करू शकतो. आणि दीपक बरोबर यांनी खूप वर्ष काम केले, प्रवास केला आहे. बोलतोय, ऐकूया. नमस्कार, मी आनंद सहस्रबुद्धे. गेली 26 वर्ष एक वादक आणि संगीत संयोजक म्हणून सुरू असलेला माझा प्रवास हा अनेक दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे समृद्ध झाला. त्यापैकी एक म्हणजे सुविख्यात तालवादक दीपक बोरकर. दीपकदादांबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये रेकॉर्डिंग्समध्ये सहभागी होता आलं आणि त्यानिमित्ताने ते किती निष्णात वादक आहेत हेही अनुभवलं आणि ते किती अप्रतिम माणूस आहेत हेही जाणवलं. दीपकदादा कलाकार, कला यांच्याबद्दल विचार सांगत असताना एकदा म्हणाले होते की कलाकाराला जे मानधन मिळतं त्याच्यापैकी अर्ध्या मानधनाचं त्यांनी त्याला हवं ते करावं, पण उरलेलं अर्ध मानधन मात्र पुन्हा त्याच्या कलेलाच गेलं पाहिजे. मग एखादं नवीन पुस्तक घ्यावं, एखादं नवीन वाद्य घ्यावं, एखादी नवीन कला शिकावी.
आम्ही जेव्हा टूर्सवर जायचो तेव्हा दीपक दादा एखादं नवीन वाद्य घेण्यासाठी अगदी लहान मुलासारखे आतुर असायचे. विख्यात गायिका दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्याकडे मी दीपकदादांमुळे काम करू लागलो आणि जवळजवळ 19 वर्ष आज मी तिकडे काम करतोय. दीपकदादांचा परिचय करून देताना मी नेहमी असं म्हणतो की साईड रिदम हे गाण्यामध्ये मेन रोल कसं साकारतं हे दीपकदादांनी अनेक दशकं लोकांना दाखवून दिलंय. आज दीपकदादांवर प्रेम करणारी आणि त्यांच्याकडून भरभरून प्रेम मिळालेली सहवादक मंडळी, सहकलाकार मंडळी आणि त्यांचे स्नेहीजन या मंडळीत माझं नाव येत आहे, मला सहभागी होता येत आहे, हे मी माझं भाग्य समजतो. धन्यवाद. हल्लीच्या काळातली एक प्रसिद्ध गायिका शैलजा सुब्रमण्यम, काय पोरगी गाते हो, अप्रतिम. म्हणजे सुरेल ते इतकी आहे. आणि ज्या कार्यक्रमात ती असते ना, आता मला माहिती नाही तिच्या वाट्याला अवघड गाणी येतात, ती घेते का ऑर्गनायझर देतो, कारण ही पोरगी आहे बोलल्यावर हे गाणं घेऊया, आणि ते शैलजा अप्रतिम गाणारच. तर शैलजा बोलते, ऐकूया. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मैं हूँ शैलजा सुब्रमण्यन. कुछ लोग वाकई में ऐसे होते हैं जो बहुत पॉजिटिविटी, प्यार और मेमोरीज छोड़ के जाते हैं और हम सब उन्हें उनकी मेमोरीज के थ्रू याद करते रहते हैं. इनफैक्ट हमेशा याद करते रहते हैं. ऐसे ही शख्स थे दीपक बोरकर जी, दीपक काका, जिन्हें हम बहुत प्यार से दीपक काका बोलते थे. मैं आज कुछ ऑफ स्टेज और ऑन स्टेज मेमोरी शेयर करना चाहूंगी आप सब लोगों के साथ. कुछ दिल ने कहा ये गाना संग भाई लता जी. इस गाने से पहले पक्षियों की आवाज आती है, तो रिहर्सल में काका बस सिर्फ वो 2 इंस्ट्रूमेंट्स लेकर आए थे, पक्षियों की आवाज की इंस्ट्रूमेंट्स, और उन्होंने कहा था मी शो मध्ये वाजवणार. और मेरी नजर शो में पड़ी उनकी पर्कशन बैग की तरफ, जहां पे उन्होंने बहुत सारे अलग अलग पक्षियों की आवाज की पर्कशन इंस्ट्रूमेंट उन्होंने रखा था. और मैंने पूछा एवढी, तो उन्होंने कहा मैं जहां भी जाता था आई यूज्ड टू गेट ऑल दीज अलग अलग पक्षियों की आवाज की इंस्ट्रूमेंट्स वो इकट्ठा करके लेकर आते थे, और उन्हें इतना प्यार से वो अपने इंस्ट्रूमेंट्स को रखते थे. ही यूज्ड टू लव हिज इंस्ट्रूमेंट्स जस्ट लाइक अ चाइल्ड. सो दिस वाज समथिंग दैट वाज वेरी गुड टू लर्न फ्रॉम दीपक काका. और एक खासियत थी दीपक काका में कि उन्हें सब की बर्थडेज याद होती थी. वो हमेशा ही यूज्ड टू बी द फर्स्ट पर्सन टू विश ऑल ऑफ अस ऑन आवर बर्थडे. और मुझे अभी भी याद है, साल मुझे पता नहीं, मुझे याद नहीं, लेकिन 2008 या 9 की बात होगी, आई डोंट रिमेम्बर, कि वो यूएसए गए थे फाल्गुनी जी के साथ, और वहां से वो मुझे मैसेज और फोन शायद नहीं कर पाए, तो उन्होंने अप्पा वडावकर जी को बोला था कि मेरी तरफ से शैलजा को उसकी बर्थडे में प्लीज विश करना. और मुझे अब भी याद है की अप्पा जी ने मुझे कॉल करके बोला की दीपकने सांगितलंय मला तुला विश करायला. सो दिस इज समथिंग which I would always remember and cherish, that somebody really felt so much to wish me on my birthday. इस साल not only me, वो हर इंसान को वो विश करते थे. तो this year काका we all will be missing your first message. So yes, so you will be always with us through your positivity and memories, and thank you for being such an inspiration to all of us. We've learned a lot from you, and yes, आपको आपकी यादों के थ्रू हम हमेशा ऐसे ही याद करते रहेंगे. So thank you so much for being an inspiration to young budding artists and all of us. Thank you so much. माझ्या नंतरच्या पिढीतला तुमचा कीबोर्डमधला जादूगार आम्ही म्हणतो त्याला, आणि तो म्हणजे सत्यजित प्रभू, आमचा लाडका सत्तू. क्या बात आहे. म्हणजे कीबोर्डवरती ह्याचा हात आहे ना, म्हणजे गेली जवळजवळ 15-20 वर्ष मी बघतो की हा कधी चुकतो म्हणून, पण तो चान्स मला कधी मिळालेला नाही. इतका अप्रतिम परफेक्ट वाजवणार आहे. आणि आत्ता एक छान गोष्ट घडली आहे की रोलँड कंपनीचा तो क्रिएटिव्ह ग्रुपमध्ये किंवा त्यांच्या ह्याच्या संचामध्ये गेलेला आहे. सत्तू, तुझा अभिमान वाटतो मला. बोलतोय सत्तू, ऐकूया. नमस्कार, मी सत्यजित प्रभू. मंडळी, दीपक दादा बोरकर म्हणजे आपल्या इंडस्ट्रीतलं खऱ्या अर्थानं एक ऋषितुल्य किंवा गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व. आणि मी हे का म्हणतोय तर ते त्यांना अगदी त्यांची भेट झाल्यापासूनच आपल्याला त्याचा प्रत्यय यायला सुरुवात होते. माणूस म्हणून किती अप्रतिम असावं, वादक म्हणून किती अप्रतिम असावं, याचं एक उत्तम उदाहरण तर ते आहेतच.
आणि त्यांच्या बाबतीत विशेष मला बघायला मिळालेली अशी गोष्ट आहे की साईड रिदम किंवा पर्कशन्स म्हटल्यानंतर एक ठराविक वाद्यापुरतं ते मर्यादित नसतं, किंवा एखादा तबला असेल, ढोलकी असेल, तसं नाही. तर साईड रिदममध्ये येणारी वाद्य नेमकी कुठली आणि आपण त्याच्यामध्ये किती अजून वाद्य आणू शकतो किंवा साऊंड इफेक्ट्स आणू शकतो, ह्याचा कायम प्रयत्न दीपकजींचा राहिला. आणि भारतात किंवा परदेशात कुठल्याही दुकानात गेल्यानंतर तिथल्या लोकल दुकानात जाऊन तिथली लोकल वाद्य घेणं किंवा साऊंड इफेक्ट्स असलेल्या गोष्टी घेणं, हे कायम दीपकदादांकडे बघत आलो. आणि या सगळ्या गोष्टींचा रियाज त्यांनी कसा केला हे त्यांनाच माहीत. कारण प्रत्येक वाद्य किंवा प्रत्येक साऊंड इफेक्ट हे काही रोज आपण वाजवतोच किंवा त्याचा सराव असतोच असं नाही. पण त्यांचं वादन स्टुडिओतलं बघितल्यानंतर आपल्याला अक्षरशः असं वाटायचं की हेच वाद्य फक्त ही व्यक्ती वाजवते अनेक वर्ष. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा चौकोन जर आपल्याला काढायचा असेल तर आजच्या डिजिटल जगामध्ये आपण तो चौकोन काढून तसेच पुढे 15 चौकोन आपण चिकटवू शकतो, म्हणजे ते अगदी एकसारखे येतात. पण दीपकदादांच्या बाबतीत तसं नाहीये. त्या कम्प्युटरवरती त्यांच्या वादनाचा दिसणारा वेव्हफॉर्म जर आपण बघितला तर आपल्याला असं वाटतं की एकच बार किंवा 4च बार वाजवलेत आणि पुढचे सगळे त्यांनी कॉपी पेस्ट केलेत त्या रेकॉर्डिस्टने. त्यामुळे दीपकदादांचा टेक हा नुसतं ऐकण्यासारखंच नाही तर ती एक बघण्यासारखी देखील गोष्ट होती. हे तांत्रिक गोष्टी कळणाऱ्या लोकांना नक्की समजू शकेल की त्यांची महती काय आहे. सो अशा अतिशय उत्तम वादकाबरोबर थोडासा का होईना काळ राहायला मिळाल्यामुळे ज्या काही थोड्याशा गोष्टी शिकायला मिळाल्या त्याबद्दल मी खरोखर त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. एक अप्रतिम जो रिधमिस्ट आहे हल्लीच्या काळातला, मग रेकॉर्डिंग असो स्टेजवर असो, अप्रतिम. म्हणजे काय त्याची क्रिएटिव्हिटी चांगली आहे आणि तो कोंगोज इतके अप्रतिम होतो. त्याचं नाव अनुपम घटक. आणि दीपकला तो काका म्हणतोच, पण इतका मानतो ना. दीपककडनं अनेक गोष्टी त्यांनी घेतल्यात सांगतो तो अनुभव काय काय सांगतोय ना, ऐकूया. नमस्कार, मी अनुपम घटक. I wanted to share something about Deepak Borkar. I used to call him Deepak Kaka actually. मैंने उनसे बहुत एक अच्छी चीज़ सीखी थी, but of course I used to follow the same thing what he had said. But उन्होंने बोल के मुझे एक मोटिवेशन मिला. उन्होंने ये मुझे एक बार बोला था कि अनुपम, whenever you go abroad and तुम कोई इंस्ट्रूमेंट देखोगे जो हमारे कंट्री में यहाँ पर नहीं मिलता है, तो डोंट थिंक अबाउट मनी, जस्ट बाय इट. बिकॉज आप ऐसे भी इंस्ट्रूमेंट बजाने वाले हो, आपका वो तो पैशन है और पैसे भी कमा रहे हो उससे. अब पता नहीं कल वो इंस्ट्रूमेंट आपको शायद नजर में आए या मिले भी, यू नो. सो दीज थिंग्स आर वेरी इंपॉर्टेंट. एंड आज वो मैंने फॉलो करके सच में एक रेयर इंस्ट्रूमेंट्स मैंने सब कलेक्शन किए उनको देख देख के. सो दिस इज वन थिंग आई वुड से अबाउट दीपक काका. इट्स वेरी इंपॉर्टेंट फॉर एवरी म्यूजिशियंस एंड देयर्स लॉट टू लर्न फ्रॉम दिस. और एक चीज दीपक काका का मुझे ये क्वालिटी एक बहुत अच्छी लगी कि उन्होंने उनके इंस्ट्रूमेंट्स आप देखेंगे इट विल लुक ब्रांड न्यू इतने सालों के बाद भी. एंड इतना रेयर इंस्ट्रूमेंट जैसे घुंघरू तरंग. एंड ही हैड वन गैजेट, यू नो, जिसमें सिंथ ड्रम बजता है, बट दैट इज नॉट, दैट डजंट लुक लाइक अ ड्रम. इट्स अ स्मॉल कंपास बॉक्स काइंड ऑफ शेप का एक गैजेट उनके पास था रादर. तो उसमें जैसे सनम तेरी कसम में दो सिंथ साउंड आर प्लेड, वो सब साउंड उसमें. एंड हूबहू वही साउंड, एंड ही यूज्ड टू प्ले दो साउंड एंड ट्विक करके इतना अच्छा कट थ्रू होता था. एंड वही है कि आप इंस्ट्रूमेंट ऐसा रखो एकदम बच्चे जैसा, मतलब अपना बच्चा है, लाइक अ बेबी, यू नो. उसको साफ करके ऑयलिंग करके रखना. बारिश के पहले उसको थोड़ा सा वैसलिन और वो सब लगा के वो रखते थे स्टैंड्स को एंड ऑल. बिकॉज कितने स्टैंड्स मैंने उनका इंस्ट्रूमेंट्स का स्टैंड्स देखा है, वो अभी भी ऐसे ही लगता है, अभी 1 महीना भी नहीं हुआ होगा वो खरीद के. सो दिस शोज कि उनका एक पैशन क्या रहता था इंस्ट्रूमेंट्स के तरफ. एंड दिस इज हाउ अ म्यूजिशियन शुड कीप
हिज और हर इंस्ट्रूमेंट्स, अच्छे से एकदम जतन करके. मतलब ये दीपक काका इज लाइक एन इंस्टीट्यूशन फॉर ए म्यूजिशियन. आप गाने का स्कोर बोलो, गाने का टेम्पो निकालना बताइए आप, या इंस्ट्रूमेंट्स को कैसे रखते हैं, कितने जतन से अच्छे से रखना, एंड हर एक चीज उसका, अगर की भी होगा, ड्रम की होगा, इतना संभाल के एक छोटा पाउच बना उसके लिए अलग सा. सो दीज थिंग्स आर वेरी इंपॉर्टेंट एज अ म्यूजिशियन, फॉर मी एटलीस्ट, बिकॉज यही सब चीजें हैं ना. आपको अगर आप इंस्ट्रूमेंट को संभालोगे तो इंस्ट्रूमेंट आपको बरकत देती है. दैट इज व्हाट आई बिलीव इन. और ये चीज मैंने दीपक काका से सीखा है, वो है. सो आई एम वेरी लकी कि ये सब मुझे उनके साथ रह के देखने मिला एंड सीखने मिला. एंड ये क्वालिटीज मुझे एक्चुअली उनके यहाँ से आई हैव ट्राइड टू अडॉप्ट एज मच एज आई कैन. सो या, चीयर्स टू हिम. दादरमध्ये आमची एक संस्था आहे स्वरबंध नावाची. खरं म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट आहे तो, पण म्युझिकमध्ये पण आम्ही इंटरेस्ट घेऊन काम करतो. आणि जे म्युझिकचं काम असतो, जो भाग असतो म्युझिशियनचा, तो माझ्यावर सोपवलेला असतो. तर कार्यक्रम करता करता असं मला वाटलं की आपण जे वादक असतात त्यांचा काहीतरी सन्मान केला पाहिजे. किंवा इतक्या वर्षी मी ऑब्झर्व करतो, बघतो की गीतकार, संगीतकार, गायक यांचा सन्मान होतो, त्यांची दखल घेतली जाते. पण वादकांचा पण तेवढाच महत्त्वाचा सहभाग असतो आणि ती दखल घेतली जात नाही. मग ही मी कल्पना मांडली की आपण असा असा पुरस्कार चालू करूया. मग संस्थेने तो पुरस्कार चालू केला आणि त्याबद्दल डॉक्टर सुषमा बोलते आहे, ऐकूया. स्वरबंध ही संगीतातून सामाजिकता जपणारी संस्था आम्ही जून 2002 मध्ये स्थापन केली. अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर करता तरुणांकरता संगीत स्पर्धा घेता आमच्या असं लक्षात आलं, असं जाणवलं की कुठल्याही संगीत निर्मितीसाठी सहवादकांचा वाटा हा अतिशय मोलाचा असतो. आणि त्यातूनच जन्माला आली एक नाविन्यपूर्ण कल्पना, सहवादक पुरस्कार. 2008 पासून आपण सहवादक पुरस्कार स्वरबंधच्या वतीने द्यायला सुरुवात केली. आजवरच्या या 22-23 वर्षांच्या वाटचालीमध्ये आपण 27 गुणी सहवादकांना पुरस्कार दिला आहे. तळपणारी ही दैदिप्यमान 27 नक्षत्र, त्या नक्षत्रांमधलं पहिलं नक्षत्र, पहिलं नाव होतं अर्थात आपले माननीय श्री दीपक बोरकर. 2008 मध्ये हा पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या संध्याकाळी त्यांचा रंगमंचावरील तो विलक्षण कलाविष्कार आणि असंख्य तालवाद्य लीलया हाताळण्याचा त्यांचा आवाका बघून सर्व अत्यंत मंत्रमुग्ध झाले, थक्क झाले. त्या संध्याकाळी सर्वांना कळलं की दीपकजी एक कलाकार म्हणून किती महान होते आणि स्वरबंधच्या या इतक्या वर्षांच्या वाटचालीत ते व्यक्ती म्हणून किती थोर होते हे आम्हाला सर्वांना जाणवलं. आणि या सर्व गुणी सहवादकांबद्दलचा आमचा आदर शतपटीने दुणावला. सो आपले पहिले मानकरी दीपकजी आणि त्यांच्यासाठी हे 4 शब्द. तर ऐकलं ना मंडळी, काय काय बोलताय ती. खरं म्हणजे असं ठरवलं होतं की आपण एक एपिसोड करूया दीपकवरती. पण जसं जसं लोकांना समजत गेलं तर अनेकांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही पण बोलणार. आणि मग इतकी लोक झाली की एका एपिसोडमध्ये ते सगळं सामावून घेणं मुश्किल होऊन गेलं. तर कदाचित 2-3 किती एपिसोड करावे लागतील मला माहिती नाही, पण 2 तर नक्की करावे लागतील. हा त्यातला पहिला एपिसोड. आणि तुम्हाला दीपक कळला असेल थोडा तरी, अजून कळेलच तुम्हाला पुढच्या एपिसोडमधनं. तर आपण इकडे हा एपिसोड संपवणार आहोत. पण पूर्वी एक दीपकवरती मी एक एपिसोड केला होता. आमचा 50व्या मैत्रीचा जो वाढदिवस होता, सुवर्ण महोत्सवी, तो एपिसोड मी केला होता. तो शेवटाला मी ती लिंक देणार आहे. तर इथेच थांबतो. धन्यवाद. वंदे मातरम. आणि दीपकला जसं आवडायचं, जय श्रीराम.